रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच पुणे स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणूक यंदा चांगलीच गाजली। या दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल तटकरे आणि विक्रम काकडे हे दोघेही बिनविरोध म्हणून निवडून आले। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, तर तिकडे कोकणात शिवसेना ठाकरे गटाचे बाळ माने यांनी तलवार मॅन केली। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना असताना हे सगळं घडून आलं। पुण्यात सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांना फोन केल्याने राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेतला असं म्हटलं जातं। तर कोकणात बाळ माने यांना फोडण्यात भाजपला यश आलं, त्यामुळे तटकरे यांचा मार्ग सुकर झाला असं म्हणतात। नेमकं काय घडलं, या निवडणुकीत कुठल्या गोष्टी निर्णायक ठरल्या, यातून राष्ट्रवादी विलीनीकरण प्रक्रिया सुरू होऊ शकते का, हे जाणून घेऊया आजच्या भागात। नमस्कार, मी श्रीहरी, आपण बघतोय बोलबिंदास। महाराष्ट्रातील 2 स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांनी यंदा मोठी राजकीय उत्सुकता निर्माण केली। एकीकडे पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ, तर दुसरीकडे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ। या दोन्ही ठिकाणी सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असं चित्र होतं। मात्र मतदानाची वेळ येण्याआधीच विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विक्रम काकडे आणि अनिकेत तटकरे हे बिनविरोध म्हणून निवडून आले। या दोन्ही माघारींमागं नेमकं काय घडलं, हा केवळ राजकीय योगायोग होता की पडद्यामागे काही मोठ्या हालचाली सुरू होत्या, हे समजून घेतलं पाहिजे। पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विक्रम काकडे मैदानात होते। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचं मानलं जात होतं। मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात अचानक श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली आणि विक्रम काकडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला। या निर्णयापूर्वी काही महत्त्वाच्या राजकीय हालचाली झाल्याची चर्चा रंगली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर आलं। त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। या घडामोडींनंतर काही तासातच श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समोर येतंय। मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला होता। या संपूर्ण प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून दिसत असलेली दोन्ही राष्ट्रवादींमधील वाढत्या संवादाला पुन्हा एकदा बळ मिळालंय असं दिसतंय। अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते विधान परिषद निवडणुकीत दिसलेली ही भूमिका भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते। त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा प्रश्न चर्चेत आलाय। दुसरीकडे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळ माने यांच्यात थेट लढत अपेक्षित होती। मात्र मतदानाआधीच बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतली आणि अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला। या माघारीने मात्र कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडाली, कारण माघारीचा निर्णय घेताना बाळ माने यांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेतलं नसल्याची चर्चा आहे। त्यानंतर त्यांच्या काही सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सअप स्टेटस आणि भाजप नेते नितेश राणे यांच्याशी वाढलेली जवळीक यामुळे ते भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशा चर्चांना उधाण आलंय। राजकीय वर्तुळात असा दावा केला जातोय की भाजप आणि विशेषतः राणे परिवाराने या निवडणुकीची महत्त्वाची रणनीती आखली होती। ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसल्याचं बोललं जातं। कोकणात एका नेत्याला भाजपात विलीन करून शिवसेना पूर्णपणे संपवण्याचा गेम राणे यांनी सुरू केल्याचं यातून दिसतंय। याशिवाय अनिकेत तटकरे यांच्या विजयामागे केवळ विरोधकांची माघार नव्हती, तर पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कोकणातील मजबूत संघटनात्मक जाळही कारणीभूत असल्याचं मानलं जातं। स्थानिक स्वराज संस्थांमधील मतदारांशी असलेला संपर्क, महायुतीतील समन्वय आणि राजकीय व्यवस्थापन या सर्वांचा परिणाम या निवडणुकीत दिसून आल्याचं निरीक्षकांचं मत आहे। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने माघार घेतली, कोकणात ठाकरे गटाच्या उमेदवारांनी तलवार मॅन केली। दोन्ही ठिकाणी महायुती समर्थित उमेदवार बिनविरोध निवडून आले। त्यामुळे या निवडणुकांनी केवळ 2 जागांचे निकाल दिले नाहीत, तर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांची झलकही दाखवली। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींमधील वाढता संवाद चर्चेत आला, तर कोकणात भाजप राणे यांची राजकीय ताकद पुन्हा अधोरेखित झाली। आता प्रश्न एवढाच आहे की या 2 बिनविरोध विजयांमागे दिसणारी राजकीय केमिस्ट्री ही तात्पुरती निवडणूक रणनीती होती की
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलांची चाहूल. आगामी काळात निश्चित याचं उत्तर मिळणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.